नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी एका महाराष्ट्रामध्ये प्रत्येक युवकाला ज्या गोष्टीचा नाद असतो, एक वेगळा नाद असतो, म्हणजे बैलगाडा शर्यत। तर त्या नादाच्या ठिकाणी एक मोठ्या विरळ या ठिकाणी खूप मोठं मैदान होतं, त्या मैदानाच्या ठिकाणी मी आलोय आणि आमचं गाव, पैलवानांचं गाव, पोलिसांचं गाव, अधिकाऱ्यांचं गाव, तर त्या गावातील नवीन क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये जो आज रोजी आशिष ड्रायव्हर नावाचा आमचा एक बंधू आहे, तर तो नाव कमवतोय आणि त्याच्या आपण बाईट घेणार आहोत। तर आशिष, तुझं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आशिष, तुला हा बैलगाडी क्षेत्राचा नाद तुला कधीपासून लागला? नादा रक्तातच आहे आमच्या, आणि वेळ काय लागतो म्हणून मी जरा लेटच या नादात आलो आणि आता या नादात आता नवीनच म्हणजे हे करायला लागलोय। त्यामुळं आता पुढल्या काळात काहीतरी नाव मोठं होईल असं माझं पण एक इच्छा आहे, म्हणूनच एक हे चालू आहे, प्रयत्न चालू आहे। आतापर्यंत किती मैदानामध्ये तू बैलगाडीत स्वतः ड्रायव्हर म्हणून काम केलेस? एक 15-20 मैदानामध्ये आता एक ड्रायव्हर म्हणून काम केले, आता इथून पुढे चालूनच। तर धनाभाऊ, आपल्या चॅनलतर्फे स्वागत आहे। तर तुम्ही भागामध्ये असू दे किंवा कुठेही, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये बैलगाडीचं मैदान असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थित होता आणि बैलगाडीच तुम्हाला आम्ही बघत खूप वर्षापासून तुम्हाला आवड आहे, तो नाद आहे। धनाभाऊ, थोडक्यात सांगा की म्हणजे काय नादाने ह्या भेटतं, म्हणजे बैलगाडी या नादामध्ये तुम्हाला काय, कसला आनंद भेटतो? म्हणजे वयाच्या 5वीला शाळेला आम्ही असल्यापासून हां आम्ही त्यात बारकी वासरं आणत होतो आणि त्यात आम्ही ते तिथपासून ते नाद आहे, ते आत्तापत्र नाद आहे। 28 वर्ष झालं मी येतो। 28 वर्ष झालं। आणि त्या आशिषने मी सांगायचो आपल्यात कोणते ड्रायव्हर झाला पाहिजे, त्याला सांगतो आपलं सांभाळून ड्रायव्हर की आपली वासरं पळते ते आपण काढलाय, त्याला बाकी काय नाही। हे आपलं विरळे गावात आज आपण आलो इथं। धनाभाऊ म्हटलं की पैलवानकी आली आणि धनाभाऊ म्हटलं की बैलगाडा शर्यत आली। हे नाव आहे बैलगाडी धनाभाऊ आणि बैलगाडी आणि कुस्ती, हे धनाभाऊच्या आवडी आहेत। धनाभाऊ, म्हणजे या ठिकाणी एवढं प्रत्येक मैदानात जातो, तुम्ही बघितलं असतं किती रिस्क असते। आता मी इथं उभा होतो, समोर आपण उभा होतो, एवढी रिस्क असते। कसं प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला दिला, कशा प्रकारे बाबा काळजी घेतली पाहिजे या मैदानामध्ये? या क्षेत्रात कसं ज्याचं त्यानं जीव वाचवला आपला एक व्हिडिओ किती गेले? मैदान ज्या बैलांनी जे मारलं त्या बैलगाडीचे ड्रायव्हर आहेत होता। ड्रायव्हर, तुमचं नाव काय? करण ड्रायव्हर शिवतर। करण ड्रायव्हर शिवतारे। तर ड्रायव्हर, तुमचं आज तुमचा प्रथम क्रमांक आला, त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मेहनत घेतली होती? काय नाही, बैल आपला जायचं राहतोय आता, फक्त एक नंबर नव्हता झाला, 2-3 कंटिन्यू बैल नंबर राहतोय। आता ते नाही म्हणलं, ते 8वं मैदान आहे की सलग आज पहिल्यांदा म्हणजे 1 नंबर झाला झाला आता, पण ह्या सीझनला पहिला झाला या जानेवारी महिन्यापासून, या नवीन वर्षाला। आता बैलगाडा शर्यत हा वेगळाच नाद आहे। तर तुमचं वय किती आहे? माझं वय आता 24 आहे। 24 वर्ष वय आहे। या वयात तुम्हाला नाद आहे आणि तुम्हाला हा नादाला तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, तुम्हाला कसा नाद लागला? नाही, अगोदर आपल्या गावातील पोरं गाड्या होती, नंतर त्यांचं बघून शिकायला लागलो। एवढ्या गाड्या कोण हाणत नाहीत आमच्यात, नंतर बघून गाड्या हाणायला लागलो। आमच्या म्हणजे मी अगोदर गाड्या बघून हाणत होतो, व्हिडिओ बघून। नंतर मला गुरु भेटलं हिंदकेसरी विकाटा, त्यांनी मला लय सहकार्य केलं, त्यांच्या आशीर्वादाने पहिल्याच वर्षी पुशेगाव हिंदकेसरीला पण राहिलो। एवढं कमी वय, अवघड 24 वर्ष वय आणि पहिलीच गाडी आणली पुशेगाव हिंदकेसरी मैदानात। आदत वासरांची बक्कासूरला कॉकटेलला घासलो, आदत वासर घेऊन स्वराज आणि स्पीक, आणि नंतर दुसरी गाडी आणली ती डायरेक्ट फायनलला ठेवली, कळंबीचं एकन ते म्हणून। तुमच्या बैलांचे नाव काय? ह्यो सातारचा पेडा उर्फ सर्जन, त्यो रामसवाडीचा सुंदर। तुमचं पहिलं मनपूर्वक अभिनंदन आहे। तुमच्या पहिल्यांचा आज विरळे मैदानात प्रथम क्रमांक आला आहे, तर तुम्हाला कसं वाटते आज? प्रथम क्रमांक आला म्हणजे हे जर सगळी कृपा। हा, बर, म्हणजे काय आजपर्यंत केलंय ते ह्याच्यासाठी सगळं केलं आम्ही, बक्षीसाठी आणि पैशासाठी काय करत नाही। आमचा ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, आम्हाला सगळ्या तिघा चौघांना आमच्या सगळ्या टीमला बैलावर प्रेम, आम्ही पैशासाठी आता काय वापरतो, गुलालासाठी। मित्रांनो, हे मालक आहेत बघा तुम्ही, यांचे किती भावनिक शब्द आहेत। हे म्हणतायत की
आम्ही पैशासाठी करत नाही, आम्ही हा नाद फक्त आम्हाला आवड आहे गुलालासाठी आणि या बैलांच्या प्रेमापोटी करतोय. असा हा नाद, हा वेगळाच नाद होता. आम्ही पण पहिल्यांदा असा ब्लॉग घेतो अशा ठिकाणी, आम्हाला पण खूप छान वाटतं. पहिलं मैदान होतं, तर तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही जी मेहनत घेताय ते आज चीज झालं असं वाटतंय. तुम्ही म्हणताय पैशात नाही, पण पैशापेक्षा तुम्ही लोक नाव खूप मोठं कमवणार महाराष्ट्रावर. आणि तुमचं खूप अभिनंदन, तुमच्या ड्रायव्हरचं आणि तुमच्या बैलाचं पण. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आभार, धन्यवाद. पुन्हा ड्रायव्हर आहे. या ड्रायव्हरने 7 गाड्यामध्ये पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक पटकवलाय. आणि हे मैदान ज्यानं गाजवलं तो सोना ड्रायव्हर. सोना, तुम्हाला कसं वाटतंय? काय नाही, आवडलं, चांगलं वाटलं, गाडी चांगली पळाली आता. हा बैलगाडी शर्यत हा वेगळाच नाद आहे. शासनाने तुम्हाला परमिशन दिली आणि तुम्हाला हे एक आकर्षक मैदान आमच्या भागामध्ये आहे. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी वाटलं इकडे येऊन. आणि तुम्ही आज इथं विजेता झालात, तर तुम्ही आता काय हे बक्षीस मिळेल तर तुम्ही काय म्हणजे कशा प्रकारे आनंद सेलिब्रेट करणार आहे? आनंद म्हणजे असं झालंय आमचं, जवळजवळ गटाला गाडी लागत होती, सेमीला पण लागत, थोडक्यात जात होती. आज योगायोग झाला, दोन्ही बैल चांगली पळाली, त्यामुळे गाडी राहिली पाहिजे. म्हणजे आज परत हा बोला की. तसं फायनल आपला 1 नंबर होता, थोडक्यात म्हणजे टाकाला की 2 नंबर झाला, तरी आम्ही 2 नंबर मध्ये समाधान आहे. बरं, एवढी जेवढी मेहनत घेतली होती त्या मेहनतीचं चीज झालं. एक नंबर चीज झालंय. नमस्कार मंडळी, आज विरळेच्या मैदानामध्ये ज्या बैलगाडीने दुसरा क्रमांक पटकवला आहे त्याचे मालक आहेत आपल्यासोबत. तुम्हाला कसं वाटतं आज? दुसरा क्रमांक पटकवला आहे. तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली होती त्याचा चीज झाला ना? आज चीज झालं, त्याची मेहनत घेतलेली. आतापर्यंत तुम्ही या दोन्ही बैलांना चांगल्या प्रकारे वाढवलं, त्यांना एवढा खुराक तुम्ही दिला चांगल्या प्रकारे, आणि तुमची जी मेहनत होती त्याला तुमच्या आज ह्या 2 बैलांनी त्याचं सार्थ ठरवली, बरोबर? 2 नंबर केला. समाधान. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत छोटा बैलगाडी शौकीन आहे, लखन नावाचा, पेट नाक्याचा छोटा बैलगाडी शौकीन आहे. लखन, तुला बैलगाडी क्षेत्राची तुला कधीपासून आवड चालू झाली? बैलगाडी क्षेत्राची आवड म्हणजे आधीपासूनच आहे. कारण नाद जेवढे म्हणतात ना बाद आहे, नाद दुसऱ्यांना बाद असेल, पण मला चांगला आहे नाद असा आहे. म्हणजे नाद केला पाहिजे का सर्वांनी की नाही? कुणाचे काम असतील तर नाद करा, कुणाची शाळा असेल तर शाळा शिका, पण माझं एकच नाद फक्त बैलगाडा. काय पण होऊन दे आपला बैलगाडा. तो आता पेट नाक्यानं कसा आलायच एवढ्या विरळ्याच्या मैदानात? बबलू चाचाची गाडी होती ना, बबलू चाचाची तर मी कायमचाच राहिलाय. आणि बबलू चाचाची तर कायमचा राहिलाय, त्याच्यामुळे त्यांचा बैल घेऊन आलो, बैलांनी गटपास केला. पहिल्या मी पब्लिक बैल जरा आतने टाकला, बैल आतनं, बैलाला वाटलं ती फाटे म्हणून बैल त्या फाटी तोडली. तुझं वय किती? माझं वय 14 आहे. 14 वर्ष आणि या वयात त्याला बैलगाड्याचा नाद आहे. तर बाळा, आता आजच्या मैदानामध्ये 3 क्रमांक आले, तर कुठल्या गावचा नंबर आला? पहिला नंबर आला 4 वरनं धावलेली, आणि दुसरा नंबर आला तिखंड धावलेली सोन्यावर पळायला डमरू. डमरू पण पळतो, पण पहिलं मालकासाठी पळतात म्हणजे घरात लेण्यासाठी पळतात. घरची टीव्ही लावून जेव्हा बसतात बघत तेव्हा वाईट वाटतंय ना. तेव्हा मी एक दिवशी असं बघितलं, वाईट वाटलं, एकाला गाडीने मार खाल्ला परत, म्हणजे असा निकाल दिला नाही. त्यांना वाईट वाटलं, परत ती गाडी त्या गाडीला टोचून लावलेलं, त्याच्यामुळे ह्या गाडीला निकाल दिला. आणि ह्या गाडीला निकाल दिला, त्या घरातल्या इतका आनंद झाला मालकापेक्षा. त्या गाडीने 1 नंबर केला, तेव्हा बसणे घरातलं नाद आपलं. आता तू बैलगाडी शौकीन आहेस, तुला बैलगाडी ड्रायव्हर व्हायची इच्छा आहे का? मला ड्रायव्हर नाही व्हायचं, मला सुट्टी मेकर व्हायचं. काय व्हायचं? सुट्टी मेकर व्हायचं तुला. सुट्टी मेकर म्हणजे काय असतं? जरा आम्ही आता नवीन लोक आहे, तर आम्हाला थोडं सांग. म्हणजे सुट्टी मेकर काय असते माहिती का? जेव्हा खाली बैल घेऊन जातात तेव्हा आपला गट असतोय, माझा 35 म्हणा, 1 म्हणा, सेमी म्हणा, असं का नाही, तेव्हा आपण बैल खालनं सोडते का नाही. जसे सुट्टी मेकर आहे तसंच आपण पण सुट्टी मेकर बनणार, म्हणजे बैल खालनं सोडायचं. बरं, मग सुट्टी मेकर. आता तू शाळेत जातो का? शाळेत नाही, नाद फक्त, म्हणजे बैलगाडी फक्त शर्यत एकच नाद. घरातले पण म्हणतात, घरातल्यांनी मारलेला मला शाळेला जा म्हणून,
पण मी घरातल्यांना म्हणलं नाही जाणार शाळेला. फक्त एकच नाद बैलगाडी शर्यत. हो. तू आपल्या सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये मैदान असतात तर प्रत्येक ठिकाणी तू जातोस. मी मुंबई पात्र जाऊन आलो. मुंबई पात्रचे प्रत्येक मैदान कव्हर करतो तू. पण तिथे जाऊन तुम्ही काय करत असतो लक्ष होतो का म्हणजे कशा प्रकारे नाही स्पर्धा आपले होते. आता बैल असतेच का नाही सगळे. हा आता मध्ये मुंबईला गेलतो का नाही मी किरणाप्पाच्या भारतभर गेलतो ना मुंबईला हा तेव्हा असे सगळेच बैल पळतात. म्हणा डमरू म्हणा आता 1 नंबर केलेला बाहुल्या म्हणा कराडचा, बबलू चाचाचे बैल म्हणा, पेट नाक्याचा म्हणाचा राजा म्हणा, समीर बायाचा माणिक म्हणा, बकासूर म्हणा. बकासूर काय बैलगाडी क्षेत्रात देवच आहे. मथुर म्हणा, पिस्टन म्हणा, 81 म्हणा सगळेच बैल पळतात. बैलांना नाव कधी ठेवायची नाही. बैल स्वतः पळतात की ड्रायव्हरचं काहीतरी स्किल किंवा करायला लागते त्यासाठी. जेव्हा गाड्या खाली सुटतात झेंडा पडल्यानंतर त्या पडल्यानंतर ड्रायव्हर एक बैल हातात ठेवतो आणि गाडी एक बैल हलितो म्हणजे गाडी लॉबीटच जरी झाली का नाही तर ती ह्यो बैल ओढतो आणि ह्यो बैल काढून घेऊन परत गाडी जोमाने मारतो. ताकदीने आहे तेवढे ताकदीने. ड्रायव्हर दिवसभर काय खात नाही. दिवसभर खात नाही ड्रायव्हर कुठले दिवसभर काय खात नाही. खाल्लं तर काहीतरी खाणार. सकाळ काय खाणार परत जिरलं परत अजिबात काय खाणार नाही. डायरेक्ट फायनल उचतो ड्रायव्हरचा असा असतो. तर आज रोजी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणती बैल की ज्यांनी नाव कमवलंय किंवा खूप मोठी जी बैल असते की बैलगाडा शौकीन असं बघायला तुम्हाला सांगतो आज किती बैल आलते माहिती का टॉपचे. एक डमरू एक डमरू एक आलता आणि किरणाप्पाचा भारत आलता. सप्तहिंदकीचा भारत 916 वजीर आला. परत हिंदकेसरी सिंबा आला. सगळे टॉपची बैल शेवटी आज असं एवढ्या स्पर्धा बघितलं तुझ्या म्हणजे तुला आनंद असेल खूप वाटत असेल. आज आनंद आहे. आज खुश झाला का. आजचा जो विजेता होता तो नवीन असा रेग्युलर विजेता होता का वेगळा कोणता आज म्हणजे आज लय दिवसांनी नाव ऐकलं मी. बैल पळतात पहिलवानला हातात बोललो नाही. पहिलवान तुम्हाला बोललो नाही मी आज 1 नंबर करणार. तुला अभ्यास आहे सर्व गोष्टीचा आणि आवड आहे आणि तू बिन बैल पळता मी सांगणार ही गाडी 1 नंबर करणार म्हणून ती गाडी 1 नंबर करणार. बिन बैल पळता बिन बैल आधी पळायच्या आधी त्या गाडीचा अंदाज घेऊनच बोलायचं नाही. माझी मांगाची जात आहे. मी जे शब्द बोलून ते शब्द करायचे. बघा 14 वर्षाचा आहे हा मुलगा आणि तो म्हणतो स्पर्धा चालू व्हायच्या आधी मी बोलतो मी सांगणार ती बैल आज नंबर मारणार. एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा अभ्यास आहे, बारीक सारीक गोष्टी हा प्रत्येक मैदानावरती लक्षपूर्वक बघतो, ऑब्झर्व करतो आणि त्यावरती ते अनालिसिस देतो आणि महाराष्ट्रातलं कुठलंही मैदान सोडत नाही. 14 वर्षाचा मुलगा आहे हा म्हणतो मला शाळा वगैरे यात इंटरेस्ट नाही, फक्त मला एकच नाद आहे बैलगाडा शर्यत आणि तू तुझं आयुष्याचं करिअर पण यातच करणार आहेस. बरोबर. नाही विषय इतका आपल्याला ह्याच्यात कुठं घालवायचं नाही. आपल्याला कामधंदा पण बघितलं पाहिजे की नाही. लग्न झालं म्हणजे काय बायकांना शांत राहायचं आपल्या. बरोबर आहे. बरोबर एवढं कळायला पाहिजे आपलं काय काम केलं पाहिजे आपल्याला काय. मग तू आता डेली मैदान बघतो हे करतोय तर तुला तुझं पुढचं कसं व्हायचं म्हणजे तू म्हणतोस की शान नाही चालत मग कसं तुझं काय पुढचं म्हणणं आहे. पुढचं माझं म्हणणं आहे आपल्याला काम बघायचं. काम बघितलं तर नाद जपायचा नाही. बैल घ्यायचा बैल पाळायचा लहानाचं मोठं करायचं आणि बैल घेऊन बैल ऐकायचे. पाव आहे म्हणजे आवड आहे आणि पण पाव आहे आपल्याला एकच ठेवायचा. काय ठेवायचं पळण्यासाठी बैल एकच ठेवायचा. बाकीचे जेवढे बैल आहेत तेवढे शाने करून द्यायचे ऐकायचे बैल. आपण बघा किती या मुलाला मॅच्युरिटी आहे, किती कशा प्रकारे बोलतोय. तुझं बघा बैल झाकीर पठाण शाकीर बाई यांचा बैल पळत होता का नाही चिमण्या. आता चिमण्या त्यांना घर बांधायचं होतं म्हणून त्यांनी बैल विकला. बैलांनी 15 मैदानात त्यांच्या घरात ढाली बिली दिल्यात. बैल पळते तो आणि 1 नंबर केला त्यांनी. लय आनंद झाला. कंबीच्या शंभूला त्यांना कंबीच्या शंभूच्या मालकानेच घेतला तो बैल चिमण्या. ठीक आहे. तुझं लखन तुझं आभार आहे आमच्या चॅनलतर्फे तू बाईट दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बैलगाडी शर्यतीचा नाद केला पाहिजे का तर केला पाहिजे पण स्वतःचं कुटुंब शिक्षण व्यवसाय आणि स्वतःचं काम हे पहिलं आणि त्यानंतर हा नाद पण जपला पाहिजे. हा नाद खूप वेगळा नाद आहे पण महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना ज्या गोष्टीचा नाद आहे तो नाद आहे. खूप वेगळा आनंद आहे यामध्ये आणि तो महाराष्ट्रातील युवकांनी स्वतःची काम धंदा व्यवसाय नोकरी हे बघून केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि आमचा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.